पुढच्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। अयोध्यामध्ये खास करून जर आपण बघितलं तर पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी आपल्याला माहिती की VIP लोकांच्या खूप मोठ्या मूवमेंट्स आहेत आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स जो आहे तो अयोध्येमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर दृश्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला जी चित्र दाखवतो हे चित्र जे आहे ते VIP गेटचं आहे। कारण याच गेटमधून जर आपण बघितलं तर आतमध्ये जाण्यासाठी VIP लोकांना एंट्री मिळणार आहे। समोर आपण बघू शकतो की राम मंदिराचं काम जे आहे ते समोर दिसतं आणि इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती हे राम मंदिर आहे। वेगवेगळे VIP गेट जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे, पण हे एक गेट आहे आणि या गेटमधून अगदी काही मीटरच्या अंतरावरती राम मंदिर आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या गेटला आकर्षक अशा फुलांच्या माळा ज्या आहे त्या लावण्यात आलेल्या आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेश पोलीस असेल, CRPF पोलीस असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, या सगळ्यांची तैनाती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच कामाचा खरं तर आपण बघितलं तर आढावा जो आहे तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागच्या काही दिवसांपासूनच घेतला जात आहे। अगदी काही तास जे आहेत ते यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। खरं तर अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये अशाच पद्धतीचा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।